नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुवावे का? गर्भवती स्त्रियांनी पूजा करावी का? त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या गोष्टी ह्या पाळायच्या आहेत, कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, त्याचप्रमाणे या दिवशी कोणता फलाहार घ्यायचा आहे, तर या सर्व विषयीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भोलेनाथ, शिवशंकर आणि माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या वर्षी महाशिवरात्र ही 8 मार्च 2024 रोजी आलेली आहे. महाशिवरात्र ही 8 मार्चला सकाळपासूनच चालू होत आहे. या दिवशी आपल्याला महादेवांची, त्याचप्रमाणे महादेवांच्या शिवलिंगाची ही पूजा करायची असते. घरातील सर्वजण बघा, लहान असो मोठे असो, या दिवशी उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण हा उपवास करत असतात. तुम्हाला इतर उपवास करायला जरी शक्य नसेल किंवा जमत नसेल तरी तुम्ही हा वर्षातून एकदा महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून करायचा आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरात असलेल्या शिवलिंगाची पूजाही करायची आहे. तुमच्याकडे जर का शिवलिंग असेल तर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालू शकतात. उसाच्या रसाने देखील अभिषेक तुम्ही घालू शकतात. अगदी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील अभिषेक घालू शकतात. पिंडीला पुसून घ्यायचं, शिवलिंगाला पुसून घ्यायचं, थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला शिवलिंग स्थापन करायची. शिवलिंगाला तुम्हाला पांढरा भस्म लावायचा आहे. बघा, या दिवशी शिवलिंगाला चुकूनही हळदी कुंकू हे लावायचं नाही. शिवलिंगाला किंवा शंकराच्या मूर्तीला चुकूनही हळदी कुंकू हे लावू नये. बघा, ही चूक जर का तुम्ही करत असाल तर ही चूक तुम्हाला या दिवशी करायची नाही आहे. यानंतर तुम्हाला शिवलिंगाला बेलाचं पान अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल तुम्ही अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी कवठाला देखील अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही महादेवाच्या शिव मंदिरात जाऊन तुम्ही महादेवाचं, शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतात. तुम्हाला शिवलिंगावर जर का अभिषेक करायचा असेल तर बघा, तुम्हाला दुधाने जर का अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला यासाठी कच्चं दूध हे वापरायचं आहे. शिवलिंगावर दुधाने अभिषेक करताना तुम्हाला चुकूनही तापवलेलं दूध हे वापरायचं नाही. नेहमी कच्च्या दुधाने तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे जे विकतचं दूध पाकिट मिळतं त्यातला दुधाचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे. तुम्ही तुमच्याकडे जर का कोणी दूध पुडा टाकत असेल तर तुम्ही त्या दुधाचा शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी वापर करू शकतात. यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंगाला अभिषेक करताना किंवा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवताना ते कसं ठेवावं याची माहिती नसते. तर बघा, शिवलिंग ठेवताना हे नेहमी शिवलिंगाचा हा निमुळता भाग, ज्या साईडनी पाणी खाली येतं तो भाग, हा आपल्याला उत्तर दिशेकडे करून शिवलिंग ठेवायचं असतं. अभिषेक करत असताना देखील आपल्याला ताम्हाणात शिवलिंग याच पद्धतीने ठेवायचं आहे. शिवलिंगाचा निमुळता भाग तुम्हाला हा उत्तरेकडे करायचा आहे, कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असते. आणि जर का तुम्ही या पद्धतीने शिवलिंग तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलं तर तुम्हाला नक्कीच शिवशंकरांचा, भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि यामुळे आपल्याला काही दोष देखील हे लागत नसतात. तुम्ही जर का अजूनही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग चुकीच्या पद्धतीने ठेवत असाल तर तुम्ही पहिल्यांदा ही चूक तुमची सुधारायची आहे आणि शिवलिंग ठेवताना तिचा निमुळता भाग हा उत्तर दिशेला करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात शिवलिंग असेल आणि त्याला जर का शेषनाग जोडलेला असेल तर बघा, शेषनागसहित शिवलिंग आपल्याला देवघरात ही कधीही ठेवायची नसते. तो शिवलिंगावरचा शेषनाग तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि नुसतं शिवलिंग हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. 108 वेळा म्हणजेच 1 माळ तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून शिवस्तुती तुम्हाला बोलायची आहे. बघा, शिवस्तुती तुम्ही आवर्जून बोलायची आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही शिवरात्रीला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही रुद्र अभिषेक देखील करू शकतात। अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। या दिवशी आवर्जून तुम्ही रुद्र अभिषेक करू शकतात। त्यानंतर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं जर का पारायण करायचं असेल, तुम्ही या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण देखील करू शकतात। यानंतर बघा, या दिवशी आपल्याला आवर्जून पांढरं फूल हे महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बेलपत्र जेव्हा अर्पण कराल ते देखील कसं अर्पण करायचं तर बघा, बेलपत्र अर्पण करताना बेलाचा देठाचा भाग हा समोर आला पाहिजे, म्हणजे देवांकडे तो भाग आला पाहिजे आणि बेलपत्राचा निमुळता भाग, पानाचा निमुळता भाग हा आपल्याकडे आला पाहिजे। बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना ते नेहमी पालथे अर्पण करायचे आहे, म्हणजे बेलपत्राचा जो निमुळता भाग आहे तो शिवलिंगाला टच होईल अशा पद्धतीने बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे। बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेलं नसावं, ते त्रिदलाचं असावं। 2 पानांचं 1 पानांचं बेलपत्र अर्पण करू नका। तुटलेलं, चिरलेलं, फाटलेलं बेलपत्र अर्पण करू नका। कारण बघा, जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात जात असतो तेव्हा बाहेर फुलं विकणारे बरीच लोक बसलेली असतात आणि ते अशी वाटे घालून बसलेली असतात बघा, फुलांची, बेलाची, पानाची वाटे घालून बसलेली असतात आणि त्यामध्ये बहुतेक बेलाची पानं ही तुटलेली असतात, फाटलेली असतात, 2 पानांची असतात। तर तुम्हाला चुकूनही असं बेलपत्र हे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं नाही। तुम्ही 1 बेलपत्र जरी अर्पण केलं तरी चालेल, परंतु ते बेलपत्र हे नीट बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या आणि मगच ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर महादेवाच्या पूजेमध्ये केवड्याचं फूल हे वर्जित आहे। केवड्याचं फूल हे आपल्याला महादेवांना चुकूनही अर्पण करायचं नाही। याचबरोबर तुळशी पत्र देखील महादेवांना चुकूनही आपल्याला अर्पण करायचं नाहीये। यानंतर बघा, नारळाचं पाणी। नारळाचं पाणी तुम्ही शिवलिंगाला किंवा महादेवांना अर्पण करायचं नाहीये, किंवा या पाण्याने तुम्हाला महादेवांना किंवा शिवलिंगाला अभिषेक चुकूनही घालायचा नाहीये। यानंतर सेंदूर देखील आपल्याला महादेवाला अर्पण करायचा नाहीये। या दिवशी बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला 24 तास उपवास करायचा असतो, म्हणजेच संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो। नेहमीच्या उपवासाप्रमाणे सकाळी उपवास करून संध्याकाळी जेवण करून हा उपवास सोडता येत नाही। आता उपवास हा कोणीही करू शकतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना हा उपवास झेपवत असेल ती व्यक्ती किंवा ती स्त्री, महिला उपवास करू शकते। आता ज्यांना गोळ्या चालू आहे, औषधं चालू आहे, कोणी आजारी असेल तर अशांनी हा उपवास करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा उपवास केला तरी चालेल। आता ज्यांना अजिबातच उपवास निघत नाही, ते उपवास करू शकत नाही, अशांनी उपवास नाही केला तरी चालेल। शेवटी कसं आहे, भक्तिभाव हा महत्त्वाचा असतो। उपवास तुम्ही करा नका करू, तुम्ही भक्तिभावाने, मनापासून, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने पूजा करा तरी त्याचं फळ तुम्हाला हे मिळत असतं। त्यानंतर उपवासामध्ये तुम्ही उपवासाला चालणारे सर्व पदार्थ खाऊ शकतात, फक्त भगर ही आपण खाऊ शकत नाही। भगर ही सोमवारी आणि महाशिवरात्रीला खात नाही, त्यामुळे तुम्ही या शिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर ही खायची नाही। बाकीचे सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकतात, सर्व प्रकारची फळे तुम्ही खाऊ शकतात, चहा घेऊ शकतात, कॉफी घेऊ शकतात, दूध सुद्धा घेऊ शकतात। यानंतर गर्भवती महिला असेल तर बघा, यांना उपवास निघत असेल तरच हा उपवास करा, कारण हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो। त्यामुळे तुम्ही उपवास तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा। तुम्हाला झेपत असेल तर बघा, गोळ्या औषधं जास्त असतील तर उपवास करू नका, कारण काही वेळेला उपवास करून पित्त वाढतं आणि गर्भवती स्त्रियांना ह्या दिवसात मळमळ होणे किंवा विकनेसपणा ह्या गोष्टींचा जास्त त्रास होत असतो। त्यामुळे तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालणार आहे। आता यानंतर गर्भवती महिलांनी शिव मंदिरात जायचं नाहीये। तुम्ही तुमच्या घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करू शकतात, परंतु तुम्हाला महादेवांच्या मंदिरात दर्शनाला जायचं नाहीये। यानंतर महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला तांदूळ अर्पण करताना ते नेहमी पांढरे तांदूळ, पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहे। कधीही हळदी कुंकू मिश्रित किंवा रंगवलेल्या अक्षता तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करायच्या नाहीये। या दिवशी तुम्हाला जर का व्रत उपवास करता आला नाही तरी सुद्धा तुम्ही या दिवशी महादेवांची कथा ऐकू शकतात किंवा ती वाचन करू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही शिवलीलामृताचं पारायण करू शकतात। तुम्हाला जर का पारायण करणं शक्य नसेल तर निदान तुम्ही शिवलीलामृतामधला 11वा अध्यायाचं वाचन आवर्जून करायचं आहे। रुद्राध्याय तुम्ही आवर्जून वाचायचा आहे।
तुम्हाला या दिवशी मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात असलेल्या शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करू शकतात. बेलाचं पान, बेलाचं फळ तुम्ही अर्पण करू शकतात. पांढरं फूल तुम्ही अर्पण करू शकतात. यानंतर तुम्हाला या दिवशी तुम्ही उपवास जरी नाही केला तरीसुद्धा तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. तामसी पदार्थ तुम्हाला खायचे नाही. मांसाहार चुकूनही या दिवशी तुम्हाला हा करायचा नाही आहे. आता यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास हा सोडायचा असतो. हा उपवास सोडताना तुम्हाला सात्विक आहार बनवूनच, काही गोडाचा पदार्थ बनवूनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तुम्ही उपवास सोडण्यासाठी वरण भात, एखादा गोडाचा पदार्थ, त्यात मग शिरा असू द्या किंवा खीर असू द्या, त्यानंतर बटाट्याची भाजी किंवा मेथीची भाजी, असं सात्विक आहार बनवून तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.